13 जूनची रात्र. आम्ही चौघेजण ट्रेनमध्ये बसलो आणि सुरू झाला एक खास प्रवास. शेकडो किलोमीटर दूर असलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्यासाठीचा एक प्रवास. पूर्ण रात्र प्रवास करून आम्ही सकाळी नागपूर स्टेशनला पोहोचलो. पण अजूनही आमचा प्रवास संपलेला नव्हता, कारण आम्हाला जायचं होतं भंडारातल्या त्या शाळांमध्ये. दरम्यान असं कळलं की मुलं शाळेत ऑलरेडी पोहोचलेली आहेत आणि आमची वाट पाहत आहेत. मग वेळ न दवडता आम्ही तातडीने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि दुपारी साधारण 12-12:30 पर्यंत आम्ही शाळेत पोहोचलो. सर्वात आधी मुलांना खाऊ वाटण्यात आला. मुलांनी आनंदाने खाऊ खाल्ल्यानंतरच कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरती एकच प्रश्न दिसत होता, या बॅगमध्ये काय असेल? त्यांची उत्सुकता पाहण्यासारखी होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची स्वतःची नवीन शालेय बॅग आणि नवकोरं शैक्षणिक साहित्य मिळणार होतं. या उपक्रमामुळे तब्बल 370 विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करता आली. आणि मग काय, त्या छोट्या छोट्या चेहऱ्यांवरती उमटलेला आनंद पाहून आमच्या पूर्ण रात्रीच्या प्रवासाचा सगळा थकवाच दूर झाला. मुलांशी, शिक्षकांशी, गावातील पालकांशी संवाद साधत आम्ही त्यांचे अनुभव जाणून घेतले. मला जाणवलेली खास गोष्ट कोणती माहिती आहे का? त्या शाळेत उपस्थित असलेले बहुतांश पालक हे मजुरी करणारे होते. त्या दिवशी ते त्यांच्या रोजंदारीच्या कामातून थोडासा वेळ बाजूला काढून आले होते. घरी जाताना मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि पालकांच्या चेहऱ्यावरचं हसू खूप काही सांगून गेलं. त्यात घरी जाताना एक पालक त्यांच्या पाल्याला सांगत होते की आता उद्यापासून रोज शाळेत यायचंय बरं का. त्यांच्यातला तो विश्वास की आता माझ्या पाल्याचं शिक्षण कधीच थांबणार नाही, आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देत होता. नमस्कार, माझं नाव नरेंद्र कवासे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा शिवणीबाग, केंद्र सानगडी, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. या भागातील गरजू विद्यार्थी मी रोज त्यांच्या आईवडिलांना मोलमजुरी करताना बघितलं. त्या विद्यार्थ्यांना जे शिकण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी जे काही साहित्य लागतात, मी त्या विद्यार्थ्यांना विचारायचो, का रे म्हणलं तुझ्याकडे वही वगैरे नाही का? नाही सर म्हणे माझ्याकडे नाही. मग काय घेऊन मागायचं ना आईवडिलांना? सर म्हणे पैसे नाही आहेत. मग मला वाटलं का नाही, आपण या संस्थेशी आपण कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि त्यांनासुद्धा या आपल्या भागामध्ये आपल्या या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण त्यांना आवाहन केलं पाहिजे. त्यांचं हे प्रेम, आशीर्वाद आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आनंद मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मनात होतं फक्त एकच समाधान की आपण योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचलो. 370 विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवत, आशा आणि शिक्षणाची नवीन उमेद देत हा प्रवास पूर्ण झाला. चला तर मग भेटूया स्कूल किट डिस्ट्रीब्युशनच्या पुढच्या स्टेशनवर लवकरच.